सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात धडक मोर्चा। जरांगे, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी गुजरातच्या शिवमंदिरात मुक्कामाला होते। पैसे संपले म्हणून पुण्यात आले आणि पोलिसांनी पकडलं। आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य। धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्ष अडचणीत येणार असेल तर अजित पवार ते काय बघतील। कुणाच्याही राजीनाम्याची घाई करण्याची गरज नाही, भुजबळांचं परखड मत। कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का। भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल। नागरिकांमध्ये भीती। नाशिकमध्ये चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलं। आरोपी महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मूल होत नसल्यानं केली बाळाची चोरी। नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघ आणि बिबट्या ठार। बिबट्या ठार झाल्यामुळे रेड अलर्ट। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतला जाणार। प्रवाशांना वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण या बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टनं करणार आहोत। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या 2 आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली। या आरोपींच्या अटकेवरून विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत। आरोपींना पुण्यातूनच अटक कशी काय होते? आरोपींचं नेमकं पुणे कनेक्शन काय आहे याचाही तपास व्हावा अशी मागणी विरोधक करतायत। देशमुख हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन। फरार आरोपींपैकी 2घांना पुण्यातून अटक। विरोधकांच्या सवालांच्या फैरी। ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात? पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात काही दिवसांपूर्वी पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली होती। त्यानंतर आता बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, त्याही पुण्यातून। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरणानंतर हत्या केल्यावर आरोपी फरार झाले। यातील जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली। या हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार होते। त्याचा पोलीस आणि सीआयडी कडून शोध सुरू होता। अखेर फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळे आरोपी अजून फरार आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे 2 आरोपी काही दिवस भिवंडीत वास्तव्याला होते। त्यानंतर ते पुण्यात आले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल। आपण कसं सांगणार आता? आपण कुणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं। आधी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडनं पुण्यात पत्करलेली शरणागती, त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यातून करण्यात आलेली अटक, या प्रकरणाचं पुणे कनेक्शन काय आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। या आरोपींना राजकीय वरदहस्त आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात? म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशनपेक्षा
मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय. यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातंय, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे. त्यामुळे यांची नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे. यांना कोण सांभाळतंय, यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे. विरोधकांचे हे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले. तपासातून सर्व सत्य समोर येईल असं सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतायत. तो तपासामध्ये येईल ना. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय की मी तो कोणीही असेल, कोणाचा जरी त्याचा इंटरफेअरन्स आढळला तर त्याला माफ केलं जाणार नाही, एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडसह राज्यात चर्चेत आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपी इतके दिवस कुठे लपले होते, कुणी त्यांना आश्रय दिला होता का, याचा तपास झाल्यावर सत्य काय ते समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.